आजी आणि नातू हे समीकरण सर्वांनाच माहीत आहे. नातवाला आजीपेक्षा दुसरा बेस्ट फ्रेंड कोणीच असू शकत नाही. आणि आजीला सुद्धा आपलं बालपण पुन्हा जगण्यासाठी नातवा इतकं जवळचं कोणीच नसतं. विवानला खाली नेल्याशिवाय घरातली कोणतीच कामं होत नाही, कारण तो सारखा मध्ये मध्ये येऊन लुडबुड करत बसतो. आता पाऊस पडत असल्यामुळे आई त्याला पार्किंगमध्येच घेऊन बसल्या होत्या. आता इथे मी बनवणार होते सिमला मिरचीची भाजी. आता मी सगळी तयारी केली होती, पण आई म्हटल्या मी करते. म्हटलं ठीक आहे, चला तुमच्या हातची होऊन जाऊ दे. आणि त्याच्यानंतर रात्री आम्ही केलं होतं नॉनव्हेज. आता नॉनव्हेजमध्ये ह्यांनी आणलं होतं चिकन. विवानसाठी मस्तपैकी पिवळा रस्सा तयार केला. त्याच्यानंतर आमच्यासाठी केली होती मस्तपैकी ग्रेव्ही आणि चिकन सुक्कं. आता कांदा आणि लिंबूशिवाय तर चिकन हे पूर्ण होऊच शकत नाही, आणि कांदा लिंबूसुद्धा कट करून ठेवलं होतं. मस्तपैकी भात घातला होता, इंद्रायणी भात. शक्यतो आम्ही ब्रेड आणत नाही लहान मुलांमुळे, पण खूप दिवस खाल्ले नव्हते त्याच्यामुळे आज आणले होते. बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि चिकन आणि ब्रेड बरोबर जेवणाचा आस्वाद घेतला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.